नमस्कार मित्रांनो, विवेक कुसळकर या युट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे। पोलीस भरतीला येणारे जे क्वेश्चन आहेत किंवा ज्या पद्धतीने क्वेश्चन येतील, ज्या प्रश्नाला आपल्याला जास्त वेळ लागतो गणिताच्या, तेच प्रश्न आज आपण बेसिक लेवल पासून तर अवघड लेवल पर्यंत मित्रांनो बघणार आहे। फक्त तुम्ही योग्य जर ट्रिक लावली तर कोणत्याही प्रश्नाचं वेळेच्या आत उत्तर काढू शकता मित्रांनो। तर बघा आता इथे प्रश्न काय विचारलेला आहे, 2 4 6 9 4 7 9 2 4 आणि इथं कंसामध्ये काय दिलेलं आहे बघा, 156 420 आणि ते प्रश्नार्थक चिन्ह। बघा आपल्याला गणित एकदम अवघड वाटतं, पण आपण जर योग्य ट्रिक लावली तर सोप्या पद्धतीने आपण याचं उत्तर काढू शकतो मित्रांनो। बघा आता सर्वात प्रथम त्यांनी काय केलेलं आहे मित्रांनो, बघा 2 + 4 + 6 बराबर याची केलेली आहे त्यांनी बेरीज बराबर। बघा फक्त तुम्ही लक्ष जर योग्य ट्रिक कडे जर दिलं तर लगेच आपल्याला याचं उत्तर भेटतं। याची त्यांनी काय केलेली आहे बेरीज, याची बेरीज किती येते 12 बराबर। पण 12 चा वर्ग किती आहे, 12 चा वर्ग आहे 144। 144 मध्ये जर हेच 12 जे आपण अधिक केलेत हेच जर 12 आपण मिसळले तर किती येतात 156। बघा इथे किती आलेत 156 बराबर। त्याच पद्धतीने 9 + 4 + 7 जर आपण केलं मित्रांनो तर किती येतं उत्तर आपलं, इथे येतं 20। किती येतं 20। तर 20 चा वर्ग किती आहे, 20 चा वर्ग आहे 400। या 400 मध्ये जे आपण अधिक केलं होतं ते जर आपण मिक्स केले तर किती येणार 420। बघा इथं आलेले आहे बराबर। त्याच पद्धतीने याची पण आपल्याला बेरीज करायची, जे बाजूचे अंक आहेत 9 + 2 + 4 याची जर आपण बेरीज केली मित्रांनो तर किती येते बेरीज, बेरीज याची येते 15। किती येते 15। 15 चा वर्ग किती आहे मित्रांनो, बघा वर्ग आणि वर्गमूळ हे तुम्हाला मुखपाठ असले पाहिजेत बराबर। वर्ग आणि वर्गमूळ जर तुम्हाला पाठ असले की तुम्ही कोणत्याही प्रश्नाचं लगेच उत्तर काढू शकता मित्रांनो बराबर। तर बघा 15 चा वर्ग किती आहे 225। किती आहे 225। या 225 मध्ये जर ही जी बेरीज केलेली आहे आपण, हे जर अधिक मिसळले आपण 15 तर किती होणार आपलं 240। किती होणार 240। बघा ऑप्शन मध्ये 240 कुठे आहे, ऑप्शन ए। बघा मित्रांनो जास्त वेळ न लावता फक्त विचार करायचा, असं गणित जर उतरलं तर हे जे बाजूचे अंक आहेत त्याची डायरेक्ट बेरीज करायची। बेरीज केल्यानंतर जे उत्तर येणार त्या उत्तरामध्ये अजून ही बेरीज केलेली जे अंक असतात, समजा ह्याची बेरीज जर आपण केली 15 आलेली आहे बराबर, इथे याचा वर्ग करायचा, 15 चा वर्ग किती आहे 225 बराबर। आणि हेच 15 याच्यामध्ये जर आपण मिक्स केले तर किती होणार 240 बराबर। हे इथे 240। पण जर तुम्ही योग्य लक्ष दिलं, योग्य ट्रिक लावली तर वेळेच्या आत कोणतंही गणित तुम्ही लगेच सोडू शकता मित्रांनो। अशाच पद्धतीचं आपण दुसरे एक गणित बघणार आहे। बघा मित्रांनो इथे थोडं वेगळ्या पद्धतीने गणित विचारलेलं आहे। बघा पहिले आपण काय केलं होतं की जी बाजूची संख्या आहे त्याची आपण बेरीज करायची, बेरीज केल्यानंतर त्याचा आपण वर्ग काढायचा बराबर। आणि वर्ग काढल्यानंतर जी बेरीज पहिले आली होती त्याच्यामध्ये ती मिक्स करायची, तर ते आपलं उत्तर असायचं। पण आता इथे वेगळ्या पद्धतीने गणित विचारलेलं आहे। बघा इथे काय विचारलेलं आहे 9 4 2 12 1 3 5 6 3 आणि बघा इथे काय विचारलेलं आहे 210 240 आणि इथे प्रश्नार्थक चिन्ह। आता जर आपण 9 4 2 बघा सर्वात प्रथम आपण बेरीज करून घेऊ, 9 + 4 + 2 बराबर। तर किती येणार बेरीज मित्रांनो 15 बराबर। 15 आली बेरीज, तर 15 आल्यानंतर याचा आपण वर्ग जर केला तर किती येणार 225। किती येणार 225 आहे का नाही। तर यांनी काय केलेलं आहे इथे, जे आपली बेरीज आलेली आहे 15 बराबर, 15 चा वर्ग तर विचारलेला आहे, पण या 225 मधून हेच वजा 15 केलेले आहेत मित्रांनो बराबर। 225 मधून जर 15 वजा जर केले आपण तर किती येणार 210। बघा इथे काय केलं 210। पहिल्या गणितामध्ये काय केलं होतं त्यांनी बेरीज केली होती, पण या गणितामध्ये काय केलेलं आहे वजाबाकी केलेली आहे बघा। तर अशा गणितामध्ये वेगवेगळे कन्फ्युजन करणारे असे प्रश्न असतात मित्रांनो। फक्त तुम्ही योग्य ट्रिक जर लावली तर लगेच त्याचं उत्तर निघतं। पण मी तुम्हाला सांगितलेली ट्रिक सर्वात महत्त्वाची म्हणजे कोणती आहे माहितीये का, की कधीही असं गणित जेव्हा उतरतं मित्रांनो, या बाजूच्या संख्येची करायची बेरीज, बेरीज केल्यानंतर त्याचा वर्ग काढायचा, वर्ग काढल्यानंतर एक तर वजाबाकी आहे एक तर बेरीज बराबर, एक तर वजाबाकी आहे किंवा एक तर बेरीज आहे। तसेच त्या संख्येची आपण आता याची काढू समोरची, बघा 12 + 4 + सॉरी एक मिनिट
बघा 12 अधिक 1 अधिक 3 बराबर, जर 12 अधिक 1 अधिक 3 जर आपण केलं तर किती येणार 16 बराबर। आता 16चा वर्ग जर आपण केला मित्रांनो, बघा 16चा जर वर्ग आपण केला तर किती येतो 256, किती येतो 256, पण वजा जर 16 आपण केलं तर किती येणार त्याचं 240, किती येणार 240। त्याच पद्धतीने समोरचं गणित करायचं। पहिले काय करायची याची बेरीज करायची, बेरीज केल्यानंतर जे उत्तर आपलं येतं बराबर। आता समजा हे आपण घेतलं, एक मिनिट, समजा आपण आता बघा 5 अधिक 6 अधिक 3, 5 अधिक 6 अधिक 3 जर आपण केलं तर किती येतं 14, 14चा वर्ग किती आहे 196, किती आहे 196 बराबर। 196 वजा जर आपण 14 केलं मित्रांनो तर किती होणार 182, किती उरणार 182। बघा ऑप्शन मध्ये 182 कुठे आहे, ऑप्शन सी। बघा फक्त तुम्ही लक्ष द्या आणि योग्य जर ट्रिक लावली तर लगेच आपलं उत्तर निघतं मित्रांनो। त्याच पद्धतीनं कधीही अशा संख्या आल्या सर्वात प्रथम बेरीज करायची, त्याचा वर्ग काढायचा, वर्ग काढल्यानंतर जे आपलं उत्तर निघतं एक तर मायनस नाही तर प्लस, लगेच आपलं उत्तर समोर। योग्य ट्रिक लावली तुमचा वेळ वाचतो आणि प्रश्नाचं उत्तर लवकर भेटतं। त्याच पद्धतीने आपण आता दुसरे गणित असंच बघूया, पण थोडं अवघड लेवलचं गणित बघूया मित्रांनो। इथे एक नवीन पद्धतीचा आपण प्रश्न घेतलेला आहे। आता हे जे इथे 3 बॉक्स दिलेले आहेत बराबर, कधी पण असा प्रश्न जेव्हा पोलीस भरतीमध्ये TCS IBPS मध्ये विविध परीक्षांमध्ये जेव्हा असे प्रश्न उतरतात मित्रांनो, कन्फ्युजन व्हायची काहीच गरज नाहीये। फक्त तुम्ही योग्य ट्रिक लावली आणि योग्य लक्ष दिलं की लगेच तुम्ही याचं उत्तर काढू शकता मित्रांनो। बघा आता त्यांनी काय जी आतली संख्या दिलेली आहे बघा 4 2 3 2 आणि 4 9 बराबर। सर्वात प्रथम जी आतली संख्या त्याची करायची बेरीज, 4 अधिक 2 जर आपण केलं किती येणार 6 बराबर। पण जी वरची संख्या दिलेली आहे मित्रांनो, कधी पण ही जी असे बॉक्स जेव्हा दिलेले असतात किंवा अशी जेव्हा संख्या दिलेली असते याची करायची आपण बेरीज आतल्या संख्येची, जी वरची संख्या दिलेली आहे बघा इथे 12 22 आणि ती 24 बराबर। आता वरची संख्या किती आहे 12, तर जी आतल्या संख्येची बेरीज आलेली आहे 6, 6 गुणेला 12 करायचं, जी वरची संख्या आहे त्याचा करायचा आपल्याला गुणाकार बराबर। 6 गुणेला जर 12 जर आपण केलं 12 सकम 72, किती 12 सकम 72। त्याच पद्धतीने ही समोरची संख्या 3 अधिक 2, 3 अधिक 2 जर आपण केलं तर किती येणार 5 बराबर, गुणेला वरची संख्या किती आहे 22 बराबर, यांचा गुणाकार केला तर किती येणार 110, किती येणार 110। बघा ही इथं आलेली आहे। आता ही समोरची संख्या बराबर, समोरची संख्या काय दिलेली आहे 4 अधिक 9, 4 अधिक 9 किती येणार उत्तर 13 बराबर, गुणेला वरची संख्या किती आहे 24। आता 13 गुणेला 24 जर आपण केलं तर उत्तर किती येणार आपलं 312, किती येणार 312। बघा मित्रांनो जास्त वेळ न वाया घालता योग्य जर ट्रिक लावली तुम्ही आणि योग्य जर लक्ष दिलं, फक्त गणित जेव्हा येतं ना आपल्या डोळ्यासमोर आपण फक्त योग्य लक्ष द्यायचं आणि डायरेक्ट विचार करायचा की आतल्या संख्येचा करायचा आपली बेरीज बराबर, आणि ही जी वरची संख्या दिलेली असते याच्यासोबत करायचा गुणाकार, डायरेक्ट आपलं उत्तर हे भेटून जातं बराबर। हे जे उत्तर आपल्याला भेटतं बराबर, त्याच्यावरून आपण विचार करायचा की हे जे आत कंसामध्ये अगोदर उत्तर दिलेलं आहे समोरचं पण तसंच सेम असतं, फक्त ते आपल्या लक्षात येत नाही। आपल्याला कन्फ्युजन काय वाटते बाबा हे खूप मोठं आहे याच्यासाठी खूप वेळ जाणार, फक्त तुम्ही असं लक्ष देऊन जर सोडवलं गणित लगेच वेळेच्या तुम्ही सोडवू शकता। बघा 312 कुठे ऑप्शन ए। तर आता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा। जरी आपण चॅनलवर नवीन असलो तरी मित्रांनो जास्तीत जास्त सपोर्ट करा चॅनलला। थँक्यू।